हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. तर मयंकची तब्येत रात्री अचानक 11 वाजता खराब झाली आणि त्याला दवाखान्यात न्यावं लागलं. त्याला दिवसभर थोडा थोडा ताप येत होता, पण मला काही ते लक्षात नाही आलं आणि त्यांनी पण काही सांगितलं नाही. आणि संध्याकाळी अचानकच खूप तापला. मग म्हणलं रात्रीचं काही अजून जास्त झाल्यावर काय करायचं, कारण जास्त ताप चढला ना तर तो डायरेक्ट डोळे पांढरे करून टाकतो आणि मग मला भीती वाटते. त्यामुळे मग रात्री 11 वाजले तरी आम्ही त्याला दवाखान्यात घेऊन आलो आणि मग म्हणलं थोडंसं गोळ्या वगैरे खाईल की बरं वाटेल. तर हा व्हिडिओ आहे आदितीताईकडून आल्यानंतरचा 2-3 दिवसानंतरचा. मला असं वाटतंय की त्याला दुपारी 12 वाजता शाळेत सोडायला जावं लागायचं आणि दुपारी 2 वाजता घेऊन यायला लागायचं. आणि तुम्हाला माहिती आहे 11च्या नंतरची ऊन कशी आहे, सध्या उन्हाळा कसा तापत आहे. तर उन्हामध्ये होऊ शकते त्याला ऊन लागली असेल म्हणून ताप आला असेल. तरी पण त्याची ट्रीटमेंट चालू केली पटकन. 2-3 दिवसात तो ठीक झाला. आणि त्यानंतर आम्ही त्याचे यांचं वजन वगैरे मोजला तर बघा, यांचं 2-3 किलो वजन वाढलं असं ते स्वतःच म्हणत होते. आधी किती होता मला नाही माहिती, पण आता 72 झालं आहे. बापरे. त्यानंतर म्हणलं चला मी पण चेक करून बघू. सगळे मला म्हणतात काय खाती का नाही, वजन वाढत नाही का तुझा. तर माझा 42-43च्या वर वजन जात नव्हता आणि आता बघा वजन किती आहे. वजन वाढलं आहे पण काय माहिती असं म्हणजे दिसून येत नाही, माझी तब्येत वगैरे झालेली असं दिसून येत नाही. पण वजन मोजला त्यावेळेस कळलं की वजन वाढलेलं आहे थोडाफार. त्यानंतर मयंकचा पण वजन मोजला तर मयंकचा बी 22-23 आहे. तर त्याच्या वयानुसार मयंकचा वजन व्यवस्थित आहे का ते मला एकदा कमेंटमध्ये नक्कीच सांगा. त्यानंतर आम्ही बघा असं दुपारचं कोल्ड्रिंक्स वगैरे घेत असतो. उन्हातानाचं स्वतःला आम्ही लई जपतो. सध्या उन्हाळा एवढा आहे ना की घराच्या बाहेर तर सोडा, घरात सुद्धा उन्हाच्या झळा येतात तेव्हा असलं गरम होतंय, म्हणजे एवढं हे वाटतंय ना अंगाला चटका लागल्यासारखे की काय सांगायचं. ह्या वेळेसचा उन्हाळाच खूप भयंकर आहे. त्यानंतर हा 2-3 दिवसानंतरचा व्हिडिओ आहे जेव्हा मयंक ठीक झाला होता. तर मग आम्ही कोल्ड्रिंक्स वगैरे असे घेत असतो दुपारी, पण तरी काय करता आता उन्हाळा सगळीकडेच सारखाच आहे. काय म्हणले होते हो, काय म्हणले होते? जाने कोणाची जाण आहे, नको मला कोणाची जाण आहे. ओ काय म्हणले होते तुम्ही, मला सांगा पटकन. पेकी तू कोणाची जाण आहे, तुम्ही कोणाची जाण आहे. ओ बायकोची जाण. तर चला फ्रेंड्स, मयंक आता बरा आहे. तुम्ही पण सगळ्यांनी काळजी घ्या. ऊन खूप आहे बाहेर. भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.